Good afternoon, everybody. In last lecture, we have seen the last discipline that was the environmental engineering. Environmental engineering deals with the pollution control and the public health engineering. बघा आपण environmental engineering मध्ये काय शिकलो होतो? Environmentचं pollution कसं होते? What are the factors of the pollution and how to control the pollution आणि त्या pollutionचा ह्युमन हेल्थ वरती कसा इफेक्ट होतोय त्याचा आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये वेगवेगळ्या 3 टाइपचे आपण पोल्युशन बघितले. कुठले कुठले? एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड द नॉइज पोल्युशन. Noise pollution. एअर पोल्युशन मध्ये काय सांगितलं तुम्हाला? कार्बन डायऑक्साईड इमिशन असेल किंवा टेम्परेचर इन्क्रीज होतं त्याचा इफेक्ट काय होत असेल किंवा वेगवेगळे कारखाने आहेत, इंडस्ट्रीज आहेत, तर यामधून बाहेर पडणारे जे काही धूळ आहे तर त्याची काय होणार आहे त्या ठिकाणी धूर असतो त्याच्या प्रमाणे काय होणार आहे त्या ठिकाणी इफेक्ट होणार आहे कशावरती? तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये. त्यामुळे ऑक्सिजन लेवल काही वेळेला झाडं आहेत ती कमी होत चाललेली आहेत. त्यामुळे झाडापासून मिळणारा ऑक्सिजन आहे तो पण आपल्याला कमी मिळत चाललेला आहे. नंतर कार्बन डायऑक्साईड इमिशनमुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतात. दीज आर ऑल आर कन्सर्न विथ द एअर पोल्युशन. सेकंड आपण बघितलं होतं वॉटर पोल्युशन. तर वॉटर पोल्युशन मध्ये काय काय बघितलं होतं की जे वॉटर पोल्युशन होतं त्या वॉटर पोल्युशन मध्ये वेगवेगळ्या टाईपचे रोग होतात लोकांना, बरोबर आहे. आता कोरोनाचं एक्झाम्पल जर घेतलं तर आपण पूर्ण कोरोनाच्या काळामध्ये काय करत होतो? पाणी गरम पित होतो. म्हणजे हे कशामुळं? तर वॉटरमुळं जे काही रोग होतात ते कमी व्हावेत त्यासाठी. सेकंड पॉइंट आहे आपण आपल्या घरी बघा प्रत्येकाच्या घरी नसेल पण काही विद्यार्थ्यांच्या घरी आरो सिस्टीम असेल तर त्या आरो सिस्टीम मध्ये आपण काय करतो? जे आपल्या पाणी बोरवेल मधून किंवा विहिरीमधून जे आपल्या घरापर्यंत येतं त्या पाण्याचं काय करतो आपण? प्युरिफिकेशन करतो आणि नंतर आपण काय करतो? ते पाणी पितो. सो दॅट विल बी कम अंडर द वॉटर. ते वॉटरमुळे होणारं जे पोल्युशन आहे ते काय करायचं आपल्याला? वी हॅव टू रिड्यूस द वॉटर पोल्युशन. आणि त्याचा इफेक्ट जो ह्युमन बॉडीवरती होतो तो आपल्याला काय करायचा आहे? वी हॅव टू रिड्यूस दॅट इफेक्ट ऑफ वॉटर पोल्युशन ऑन द ह्युमन बॉडी. नेक्स्ट पार्ट जो या ठिकाणी येतो तो म्हणजे नॉईज पोल्युशन. तर नॉईज पोल्युशन मध्ये काय बघितलं होतं आपण? नॉईज पोल्युशन मध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये कारखान्यामध्ये जी लोक काम करतात कंटिन्युअसली 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, तर त्यांना काय होणार आहे प्रॉब्लेम त्या ठिकाणी? कंटिन्युअसली हिअरिंग प्रॉब्लेम, कंटिन्युअसली नॉईज असणार आहे त्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये. तर हा नॉईज कंटिन्युअस असल्यामुळे काय होऊ शकतो? हिअरिंगसाठी प्रॉब्लेम होऊ शकतात. काही वेळेला त्यांचं परत असं होणार की त्यांना ऐकूच येणार नाही. म्हणजे दॅट हिअरिंग प्रॉब्लेम विल बी ऑकर बिकॉज ऑफ द कंटिन्युअसली in the noise area. So that such a types of the pollutions are there and their pollutions are very very काय म्हणतात hazardous, dangerous towards the public health. And so that we have to take we have to take we have to go through these pollutions and what are the factors that are responsible for these pollutions and how to control that pollutions. याच्याकडे आपल्याला काय केलं पाहिजे? स्टडी केला पाहिजे. त्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे की वॉटर आपल्याला आहे ते वॉटर आपलं चांगलं आहे की नाही आहे. त्या वॉटरचं टेस्टिंग केलं पाहिजे की बाबा त्यामध्ये वॉटरमध्ये बीओडी किती आहे, सीओडी किती आहे, ते वॉटर जे आहे आपल्या घरी अवेलेबल आहे ते वॉटर आपल्याला पूरक आहे की नाही आपल्याला पिण्यासाठी. त्याचा स्टडी आपण आपलं वॉटर एखाद्या दिवशी टेस्टिंग करून वॉटर टेक्नॉलॉजी म्हणून लॅब असतात तर त्या लॅब थ्रू आपल्याला वॉटरचा रिपोर्ट मिळतो की वॉटरमध्ये कुठल्या क्वांटिटीज आहेत, कुठल्या क्वालिटीज नाही आहेत, तर त्याच्या थ्रू आपण ते टेस्टिंग करू शकतो. ठीक आहे. दॅट ऑल पॉइंट्स कम अंडर दिस वॉटर. नेक्स्ट पॉईंट जातो बघा. सेकंड पॉईंट मध्ये बघितलं आपण लार्ज इंडस्ट्रियलायझेशन चालू आहे सध्या, रॅपिड ग्रोथ चालू आहे, अर्बनायझेशन चालू आहे. तर हे जे ह्युमन फॅक्टर्स आहेत तर ह्युमन नीड जे स्वतःच्या नीडसाठी स्वतः काय ह्युमन काय करते ते करायला लागले की स्वतः जे काही अर्बनायझेशन करत आहे, इंडस्ट्रियलायझेशन करत आहे, त्यामुळे पूर्ण त्या ठिकाणी असणारे नॅचरल जे त्या ठिकाणी झाडं असतील म्हणा किंवा एखादा डोंगराळ प्रदेश असेल तर तो नष्ट होत चाललेला आहे. ज्याच्यामुळे काय होतं त्या ठिकाणी इंडस्ट्री डेव्हलप होत आहेत. ओके. तर कन्स्ट्रक्शन असेल, मायनिंग असेल, मायनिंगमध्ये परत तुम्ही बघू शकता एखाद्या स्टोन क्रशरच्या ठिकाणी एखादी काढलेली असती किंवा त्या ठिकाणी ते ट्रान्सपोर्टेशन, एन्व्हायरमेंटल ट्रान्सपोर्टेशनसाठी आपण पूर्ण डोंगरामधून आपल्याला रोड तयार करायचा असेल तर आपण एक्सकॅव्हेट करून टनेल कन्स्ट्रक्ट करतोय. दीज ऑल आर कम अंडर दिस इंडस्ट्रियलायझेशन, लार्ज स्केल इंडस्ट्रियलायझेशनमध्ये येतं पार्ट. मग हा पण आपल्या एन्व्हायरमेंटवरती काय करतोय? इफेक्ट करतोय. सेकंड पॉईंट आहे तो बघा, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग डील्स विथ टेक्नॉलॉजीज, फॅसिलिटीज विच आर एंगेज्ड इन द रिड्युसिंग पॉप्युलेशन. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? वी हॅव टू बी become engaged into the reducing the population, reducing the pollution, how to reduce this pollution.
आणि पुढचा पॉईंट होतो की त्यामध्ये मग आपल्याला वॉटरच असेल तर त्यासाठी डिझायनिंग कसं केलं पाहिजे, कन्स्ट्रक्शन कसं केलं पाहिजे आणि त्यामध्ये मग त्याचं मेंटेनन्स कसं केलं पाहिजे. वॉटर आहे ते प्युरिफाय नाही आहे तर आपल्याला ते वॉटर प्युरिफाय बनवायचं आहे, तर ते वॉटर प्युरिफाय कसं बनवायचं, हाऊ टू प्युरिफाय दिस वॉटर, मग त्यासाठी लागणारे कन्स्ट्रक्शन, त्यासाठी लागणारे डिझाईन आणि ते पाणी कसं आहे ते व्यवस्थित चांगल्या स्थितीमध्ये मेंटेन करायचं. तर त्याचा स्टडी करत असताना या ठिकाणी इंजिनिअरिंगमध्ये, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांट हा काय केलेला आहे, फायनलाइज केलेला आहे. त्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये काय होतं, जे की असं गढूळ पाणी आहे तर त्या पाण्यावरती ट्रीटमेंट केल्या जातात वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या पाणी ट्रीटमेंट करून झाल्यानंतर आफ्टर ट्रीटमेंट काय केलं जातं त्या ठिकाणी, तर दॅट वॉटर विल बी गेटिंग प्युरिफाईड. Okay, that is come under this water distribution, say what that is the water treatment waste water treatment plant. After that water distribution network and the sewerage system, तर ते वॉटर जे आहे तर ते पूर्ण त्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट पासून ते पूर्ण सिटी पर्यंत काय केलं जातं, दॅट वॉटर इज सप्लाइड टू through the water distribution network and the sewerage system. It also comes under the solid waste management in towns and the cities. आता बघा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, कचरा असेल तर तो कचरा कुठे डंप करायचा, तो डंप केल्यानंतर त्याच्यापासून जे डिस्पोजल असणार आहे ते आपल्याला कंपोस्टिंग करता येतं का, this study is also come under this environmental engineering. And last point is here, the public health engineering includes water treatment, water distribution network and the solid waste management. तर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग म्हणजे काय करायचं, आपल्याला जे पब्लिक आहे तर त्यांचं हेल्थ आपल्याला इम्पॉर्टंट आहे. पब्लिक हेल्थ, सेफ्टी ऑफ पब्लिक, वी हॅव टू गो फॉर द रिड्युसिंग द पोल्युशन, वी हॅव टू कंट्रोल द पोल्युशन ऑफ वॉटर, एअर अँड द नॉईज. आणि लास्ट पॉईंट येतो की जे वॉटर आपण प्युरिफाय करणार आहोत फ्रॉम द वॉटर ट्रीटमेंट प्लांट, दॅट वॉटर इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू द नेटवर्क सिस्टीम. ज्या काही पाईपलाईन सिस्टीम आहे त्या थ्रू आपण वॉटर काय करतो, आपल्या पूर्ण सिटीला काय करतो, प्रोव्हाइड करतो. आणि लास्ट पॉईंट जे काही सॉलिड असतील, कचरा वगैरे असेल, काही वेळेला प्लास्टिक्स असतील तर याचं काय आपल्याला रियूज करता येतो का, तो आपण स्टडी करणार आहोत. सेकंड पॉईंट असेल त्या ठिकाणी जर डिस्पोजल होत नाहीये तर त्या ठिकाणी आपण ते जमिनीमध्ये कंपोस्टिंग वगैरे त्याचं करू शकतो का. दिस ऑल स्टडी विल बी कम अंडर दिस एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? Yes, ma'am. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ऑल ऑफ यू ma'am. गेटिंग हो. प्लीज? Yes, ma'am. समजलं का? Yes, ma'am. Yes, हो. ma'am. श्रीनिवास? ऑल ऑफ यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. ओके. तर Yes, यामध्ये ma'am. बघा खाली देर आर 2 पिक्चर्स, यू कॅन सी दिस फर्स्ट पिक्चर. त्या फर्स्ट पिक्चरमध्ये यू कॅन सी द वॉटर लॅबोरेटरीज हिअर. तर त्या वॉटर लॅबोरेटरीमध्ये पाण्याची टेस्टिंग केलं जातं. त्या पाण्यामध्ये असणारे कुठले कुठले कॉम्पोनंट आहेत, कुठले कुठले कॉम्पोनंट नाही आहेत, पाणी पिण्यासाठी हार्ड आहे. तर हे म्हणजे हार्डनेस ऑफ वॉटर, पीएच, पीओएच, तुम्ही 12वीला शिकला असाल. पीएच म्हणजे काय, पीओएच म्हणजे काय, म्हणजे त्यामध्ये अल्कलीज किंवा त्या ठिकाणी ॲसिडिक नेचर कसं आहे. नंतर परत त्या ठिकाणी बीओडी असेल किंवा सीओडी, दीज आर दी पॅरामीटर्स दॅट आर दी प्रॉपर्टीज ऑफ द वॉटर. आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीज चेक करतात कुठं, तर लॅबोरेटरीमध्ये. आपल्या इकडे पण लॅबोरेटरी आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, तर त्यामध्ये आपण वॉटर टेस्टिंग पण करतो. आणि ते थ्रू दिस वॉटर टेस्टिंग विल गेट अ रिझल्ट. आपल्याला त्याच्यावरून रिझल्ट मिळतो की दॅट वॉटर इज सफिशियंट गुड फॉर अस, फॉर पब्लिक ऑर नॉट. तर तसा त्या ठिकाणी रिमार्क पण घेतला जातो की वॉटर हे चांगलं आहे की नाही आहे. तर त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, आपल्या घरी जे आपण पाणी पितो त्याचं पण आपल्याला काय केलं पाहिजे, वॉटरचं टेस्टिंग केलं पाहिजे. त्याच्यापासून आपल्याला माहिती होऊ शकतं की आपण जे पाणी पितो ते चांगलं आहे की नाही आहे आपल्या शरीरासाठी. ओके. तर इन दिस वे दिस ऑल स्टडी विल बी कम अंडर दिस एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. आणि सेकंड पिक्चरमध्ये पण दाखवलेलं आहे बघा त्या ठिकाणी की पूर्ण ते पूर्ण गढूळ पाणी आहे, एक ड्रेनेज पाणी आहे त्या ठिकाणचं. आणि ते पाण्याचं पण आपल्याला काय करायचं, टेस्टिंग करायचं आहे. तर या दोन्ही पाण्यामधला क्लीन वॉटर अँड दिस टर्बिडिटी वॉटर, या दोन्ही टर्बिड वॉटर आणि ह्या क्लीन वॉटर यामधला जर फरक बघितला तर विल गेट अन आयडिया विच वॉटर इज अ गुड वॉटर फॉर आवर हेल्थ. ओके. दॅट ऑल होल स्टडीज कम अंडर दिस एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ऑल ऑफ यू गेटिंग दिस? समजलं का सगळ्यांना? आवाज थोडा मला कमी येतोय हो, आज. ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, बोलत ma'am. चला, त्याशिवाय मला समजणार नाही तुम्हाला कितपत योग्य समजते. बोला, मला नावं घ्यायला नका, पटपट बोला.
प्रेरणा कोळी समजलं आहेत का? मॅम. रोहित, Yes, yes. ओके. अक्षय चव्हाण, अक्षय चव्हाण, अर्जुन इंगळे, Yes. ओके, ठीक आहे. सो ऑल ऑफ यू राईट डाऊन दिस. विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड. बघा, लास्ट लेक्चरला आपण कुठंपर्यंत लिहून दिलेत? चेक इट फर्स्ट. Geotechnical Up to which discipline we have completed in the last Geotechnical lecture? engineering. Geotechnical engineering. Okay, geotechnical engineering is completed. बोला पटपट. Yes. Okay, geotechnical. Write down the next slide then. Next discipline, all of you write down. Water resource engineering. Write down water resource engineering. Water resource engineering. लिहा त्यामध्ये water resource engineering. Water resource engineering. Water resource engineering means water resource engineering means measurements, comma utilization, and development of water resources for agriculture, development of water resources for agriculture, comma municipal and power generation purpose. Full stop. It mainly includes irrigation engineering, comma design of hydraulic structures, like dams, comma canals, etc. Full stop. Water resource engineering deals with planning, designing and developing water resources by constructing several hydraulic structures
several hydraulic structures, several hydraulic structures like dams, comma barrages, comma hydropower stations, canal and pipe networks, etc. Full stop. It also includes watershed planning, water harvesting techniques, comma soil conservation, and soil reclamation, full stop. Hydrology is also a part of water resource engineering, full stop. Hydrology includes study of sources of water, comma measurement of rainfall, comma study of rainfall, comma runoff, comma flood control, full stop. लिफ्ट नहीं कर दे लेफ्ट वाइज सभी का कंप्लीट हो गया? ऑल ऑफ यू कंप्लीटेड? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Write down the next discipline, transportation engineering. Transportation means movement of passengers, and goods, GWDS, goods, by means of vehicles on land, comma ship on water,
and aircrafts in air, and aircrafts in air, full stop. Transportation engineering, transportation engineering is that branch of civil engineering which deals with planning, designing and constructions of roads, designing and construction of roads, bridges, railways, tunnels, harbors, ports, port, port, docks, runways, and airport, runways and airports, full stop. As for development of any nation, good transportation network, is of prime importance, full stop. Study of various construction materials, used in constructions of roads, traffic engineering, are also considered under transportation engineering, full stop. Completed? सभी का हो गया क्या? Yes. Yes, ma'am. Yes, All of ma'am. you completed? Yes, ma'am. Okay. And the last discipline, all of you write down. We'll see the next discipline after this.
environmental engineering, environmental engineering, write down environmental engineering, environmental engineering. मॅडम थोडा हळू सांगा. Okay, environmental engineering, environmental engineering deals with deals with deals with deals with pollution control, deals with pollution control and public health engineering, pollution control and public health engineering, full stop. Different types of pollutions are different types of pollutions are different types of pollutions are water, air, noise and other pollution. Water, air, noise and other pollution. Other pollutions, full stop. Due to large scale industrialization, due to large scale industrialization, population growth, rapid urbanization, and several other human activities, like construction, mining, transportation, environment gets polluted, full stop. Environmental engineering includes, environmental engineering deals with technologies and facilities, which are
engaged in, which are engaged in reducing pollution, full stop. Environmental engineering includes design, construction and maintenance of water treatment plant, wastewater treatment plant, water distribution network, and sewerage system, it also deals with solid waste, management, in towns and cities, full stop. Public health engineering, includes water treatment, water distribution network, and solid waste management, All of you completed? Yes, सगळ्यांचं complete झालं Yes, का ma'am. इथे? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Okay. In next lecture, we'll see the new discipline, that is the town planning, architectural and town planning. Okay.